Hello everyone. Today we are going to study most important point in biotechnology, that is biological tools which are used in recombinant DNA technology. Here recombinant DNA technology means joining or recombination of two DNA which are present in two different species. म्हणजेच काय तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये असणाऱ्या डीएनएचं रिकॉम्बिनेशन करणे, जॉइनिंग करणे या टेक्निकलाच आपण काय म्हणणार आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. अँड फॉर दिस रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी several biological tools are used. So which are the biological tools? First is the enzyme, second is the cloning vector and third is the competent host. म्हणजेच काय तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये आपण दोन वेगवेगळ्या स्पेसीजचा डीएनए जॉईन करणार आहे, रिकंबाईन करणार आहे. कशाच्या मदतीनं तर या बायोलॉजिकल टूल्सच्या मदतीनं. कोणते बायोलॉजिकल टूल्स आहेत? पहिला आहे एन्झाईम, सेकंड आहे क्लोनिंग वेक्टर आणि तिसरा आहे तो म्हणजेच कॉम्पेटंट होस्ट. सो लेट्स सी विच आर द एन्झाइम्स यूज्ड इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाइम which is used in recombinant DNA technology is lysozyme enzyme. This lysozyme enzyme is also called as lysing enzyme. बघा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये आपण दोन वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये असणाऱ्या डीएनएचं जॉईनिंग करतोय, रिकॉम्बिनेशन करतोय. हे रिकॉम्बिनेशन करण्यासाठी एन्झाइम्सची गरज आहे. त्यातलं जे पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाइम आहे ते कोणतं आहे? लायसोझाईम एन्झाइम. तर लायसोझाईम एन्झाइमचा रोल काय आहे बघा. इथं लायसो म्हणजेच काय? ब्रेकडाऊन. मीन्स व्हॉट? दिस एन्झाइम इज युजफुल फॉर ब्रेकडाऊन ऑफ bacterial cell wall which is made up of cellulose. बघा बॅक्टेरियामध्ये सेल वॉल आहे. ही सेल वॉल सेल्युलोज पासून तयार झालेली आहे. ही सेल वॉल ब्रेक करण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे? लायसोझाईम एन्झाईम. इथं आपण बॅक्टेरिया सोडून फंगाय घेतला. फंगायमध्ये जी सेल वॉल आहे ती कायटिन पासून तयार होते. कायटिनला ब्रेक करण्यासाठी सुद्धा जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे? लायसोझाईम एन्झाईम. त्यानंतर कन्सिडर करा आपण प्लांट घेतला. प्लांटमध्ये जी सेल वॉल आहे ही ट्रू सेल्युलोज पासून तयार होते. ह्या ट्रू सेल्युलोजला ब्रेक करण्यासाठी सुद्धा जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे? लायसोझाईम एन्झाईम. म्हणजेच काय तर जे पहिलं एन्झाईम आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये यूज केलेलं लायसोझाईम एन्झाईम हे कशासाठी यूज केलं जाते? इट इज यूज्ड फॉर ब्रेकडाऊन ऑफ सेल वॉल. ओके. देन सेकंड एन्झाईम विच इज यूज्ड इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इज क्लिव्हिंग एन्झाईम. जे दुसरं एन्झाईम आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये यूज केलेलं ते कोणतं असणार आहे? क्लिव्हिंग एन्झाईम. This cleaving enzyme is most important enzyme which is used for or helpful for break DNA molecule. म्हणजेच जो डीएनए मोलेक्यूल आहे या डीएनए मोलेक्यूलला ब्रेक करण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जाते ते एन्झाईम कोणतं आहे? क्लिव्हिंग एन्झाईम. इट इज युज्ड फॉर ब्रेकडाऊन ऑफ डीएनए मोलेक्यूल. And this cleaving enzyme is divides into 3 types. ह्या क्लिव्हिंग एन्झाईमचे 3 टाइप्स आहेत. पहिला जो टाइप आहे तो बघा एक्झोन्यूक्लियस एन्झाईम. सेकंड टाइप आहे एंडोन्यूक्लियस एन्झाईम अँड द थर्ड टाइप इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. तर ह्या तिन्ही एन्झाईमचा काय रोल आहे तो बघूया आपण. द फर्स्ट एन्झाईम इज एक्झोन्यूक्लियस एन्झाईम. This exonuclease enzyme is helpful for or used for cutting DNA molecule at terminal end. म्हणजेच काय तर डीएनए ला दोन टर्मिनल एंड आहेत. पहिला आहे 5 प्राइम एंड आणि दुसरा असणार आहे तो म्हणजेच 3 प्राइम एंड. ह्या दोन्हीही एंडला टर्मिनल एंड म्हणतो आपण. ह्या टर्मिनल एंडला कट करण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे? एक्झोन्यूक्लियस एन्झाईम. दिस एक्झोन्यूक्लियस एन्झाईम कट द डीएनए ॲट टर्मिनल एंड. इथं आपण डायग्राम मध्ये बघू शकतो. हा डबल स्ट्रँडेड डीएनए आहे. या डबल स्ट्रँडेड डीएनएला दोन टर्मिनल एंड दिसत आहेत. 5 प्राइम एंड आहे आणि 3 प्राइम एंड आहे. ह्या 5 प्राइम आणि 3 प्राइम एंडला फक्त कट केलं जाते. सेंटरचा जो रिजन आहे हा आहे असाच आहे. म्हणजेच काय तर जे एक्झोन्यूक्लियस एन्झाईम आहे हे डीएनएच्या फक्त आणि फक्त टर्मिनल एंडला कट करण्यासाठी यूज केलं जाते. द एक्झोन्यूक्लियस एन्झाईम इज युजफुल फॉर
cutting the terminal end of DNA. Then the second enzyme is endonuclease enzyme. हा endonuclease enzyme चा रोल काय बघा. This endonuclease enzyme make cut at specific position within a DNA. म्हणजेच काय तर डबल स्ट्रँडेड DNA असेल त्याचे जे दोन टर्मिनल एंड आहेत 5 प्राइम एंड आणि 3 प्राइम एंड ह्या दोन्हीही टर्मिनल एंडला सोडून सेंटरचा जो रिजन आहे त्या रिजन मध्ये स्पेसिफिक पोझिशनला कट घेण्याचं काम कोण करणार आहे एंडोन्यूक्लियस एन्झाइम. This endonuclease enzyme make a cut at specific position within a DNA. इथं डायग्राम मध्ये बघू शकतो आपण डबल स्ट्रँडेड DNA आहे. हा डबल स्ट्रँडेड DNA चा हा 5 प्राइम एंड आहे, हा 3 प्राइम एंड आहे. दोन्हीही एंड आहे असेच आहेत, पण जो सेंटरचा रिजन आहे त्या रिजन मध्ये स्पेसिफिक पोझिशनला कट घेतलेला आहे आणि हा कट कोणाच्या मदतीने घेतलेला आहे. इट इज विथ द हेल्प ऑफ दॅट एंडोन्यूक्लियस एन्झाइम. मीन्स व्हॉट दिस एक्झोन्यूक्लियस एन्झाइम कट द DNA at terminal end while endonuclease enzyme make a cut at specific position within a DNA. Okay. Then the third enzyme is restriction endonuclease enzyme. This restriction endonuclease enzyme acts as a molecular or biological seizure. म्हणजेच काय तर जे तिसरे एन्झाइम आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम ह्या एन्झाइमला आपण मोलेक्युलर सीझर किंवा बायोलॉजिकल सीझर म्हणणार आहे. तर का म्हणतो याला मोलेक्युलर सीझर किंवा बायोलॉजिकल सीझर बिकॉज दॅट रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम कट द DNA इनटू फ्रॅगमेंट्स. म्हणजेच DNA ला कट करण्याचं काम कुणाकडून केलं जाणार आहे या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम कडून. धिस रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम कट द DNA इनटू फ्रॅगमेंट्स. म्हणजेच DNAचं कटिंग केलं जाईल आणि त्यापासून फ्रॅगमेंट्स तयार केले जातील. बट धिस रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम इज डिवाइड्स इनटू 3 टाइप. जसे क्लिविंग एन्झाइमचे 3 टाइप्स होते एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, तसंच ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइमचे पुन्हा 3 टाइप्स पडलेले आहेत. पहिला टाइप कोणता आहे बघा. द फर्स्ट टाइप इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाइप फर्स्ट. सेकंड टाइप आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाइप सेकंड and third type is restriction endonuclease type third. So out of the 3 type of the restriction endonuclease only restriction endonuclease type second is used in rDNA technology. म्हणजेच काय तर जो टाइप फर्स्ट आहे आणि टाइप थर्ड आहे हा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी मध्ये यूज केला जाणार नाही. फक्त कुणाचा यूज केला जातोय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाइप सेकंड इज यूज्ड इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. So this is the second enzyme which is most important in recombinant DNA technology. Okay. Then third enzyme, तिसरे एन्झाइम बघा कोणता आहे. The third enzyme which is used in recombinant DNA technology that is DNA ligase. तिसरं जे एन्झाइम आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी मध्ये यूज केलेलं ते कोणतं आहे DNA लायगेज. आता लायगेज म्हणजे काय लायगेज मीन्स जॉईनिंग. कशाचं जॉईनिंग करणार आहे हे एन्झाइम. इथं आपण आत्ताच बघितलं जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम आहे ते काय करते DNA ला कट करते आणि त्याच्यापासून फ्रॅगमेंट्स तयार होत आहेत. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम कट द DNA इनटू फ्रॅगमेंट्स. So these fragments join with the help of that DNA ligase enzyme. म्हणजेच काय तर DNA ligase enzyme जे आहे हे जॉईनिंग करते कुणाचं इट जॉईन्स द DNA fragment. So this is the role of DNA ligase enzyme. Then next enzyme which is used in recombinant DNA technology is DNA polymerase enzyme. This DNA polymerase enzyme is used for synthesis of multiple copies of न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचे 2 टाइप्स आहेत DNA आणि RNA. DNA आणि RNAच्या मल्टिपल कॉपीज त्या कुणापासून तयार केल्या जातील इट इज विथ द हेल्प ऑफ दॅट DNA polymerase enzyme. As well as this enzyme is also used in genetic engineering. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये
आणि न्यूक्लिक ॲसिडच्या मल्टिपल कॉपीज सिंथसाइज करण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे? DNA पॉलिमरेज एन्झाईम. दिस एन्झाईम इज युजफुल फॉर सिंथेसिस ऑफ मल्टिपल कॉपीज ऑफ न्यूक्लिक ॲसिड दॅट इज DNA and RNA as well as it is used in genetic engineering. Okay, and the last enzyme which is used in recombinant DNA technology, that is alkaline phosphatase. This alkaline phosphatase enzyme is used for removal of terminal phosphate group from 3' end of vector. म्हणजेच काय तर 5' एंडला जो फॉस्फेट ग्रुप आहे त्या फॉस्फेट ग्रुपला रिमूव्ह करण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जाते ते कोणतं असणार आहे? अल्कलाइन फॉस्फेटेज. सो दीज आर द 5th enzymes which are used in recombinant DNA technology. The first enzyme is lysozyme enzyme, which is also called as lysing enzyme. This enzyme is used for breakdown of bacterial cell wall, which is made up of cellulose. The second enzyme is cleaving enzyme. This cleaving enzyme is most important enzyme because it breaks the DNA molecule. Then it divides into 3 types. पहिला टाइप कोणता आहे? एक्झोन्यूक्लियस एन्झाइम. सेकंड इज एंडोन्यूक्लियस एन्झाइम. थर्ड इज द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम. Then this restriction endonuclease enzyme is again divided into 3 types: type first, type second and type third. But out of the 3 types, only restriction endonuclease type second is used in recombinant DNA technology. Otherwise, the restriction endonuclease type first and restriction endonuclease type third not used in recombinant DNA technology. त्यानंतर तिसरे एन्झाईम कोणतं बघितलं आपण? DNA ligase. This enzyme is used for joining the fragments of DNA. The next enzyme is DNA polymerase. This DNA polymerase enzyme is used for synthesize or making multiple copies of nucleic acid as well as in genetic engineering. And the last enzyme is alkaline phosphatase, which is used for removal of terminal phosphate group from 5' end of vector. Okay, so in the today's lecture we have to completed the first biological tool, that is enzyme, and in the next lecture we have to see the second biological tool, which is the cloning vector. Okay, thank you.